तुम्ही देखील मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी 4000 वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर्स विकत घेत आहात, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। असं केल्याने काय काय होऊ शकतं ना, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण की प्रत्येक माहिती जी आहे महत्त्वपूर्ण असणार आहे। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्या चॅनलवर तुम्हाला YouTube संदर्भातले रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी अपडेट, नवीन अपडेट्स काय काय आहे, तुमच्या शंकांचं निरसन हे नेहमीच बघायला मिळतं, नेहमीच करण्यात येतं। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। आणि तुमचे जे कोणी नवीन यूट्यूबर्स, फॅमिली फ्रेंड्स असतील त्यांच्यावर देखील चॅनलला नक्की शेअर करा। तर 2 दिवसांपूर्वी ना मी एका ताईंबरोबर बोलले फोनवरती। त्यांचा मला इन्स्टावरती मेसेज आला होता की त्यांना काहीतरी यूट्यूब विषयी शंका आहेत, प्रश्न आहेत आणि त्यांचं उत्तर त्यांना मिळत नाही। तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही कॉल करा। आम्ही एक टाइम फिक्स केला, त्या टाइममध्ये त्यांनी मला कॉल केला आणि मग बोललो, भरपूर काही बोललो, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी देखील झाल्या आणि खूप चांगलं वाटलं ॲक्च्युली त्या ताईंबरोबर बोलून मला। तर त्यावेळेस मला एक समजलं की नवीन यूट्यूबरसाठी ना मॉनिटायझेशन होणं, त्यांचं चॅनल मॉनिटाईज होणं किती जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्यातूनच जे कोणी मोठे यूट्यूबर्स आहेत किंवा ज्या कोणी कंपन्या उठून ठेवलेल्या आहेत चॅनल मॉनिटाईज करून देण्यासाठी, ते कशा प्रकारे स्कॅमिंग करत आहेत, कशा प्रकारे लोकांना लुबाडत आहेत। तर म्हटलं यावरती एक व्हिडिओ बनवायलाच हवा, कारण की अशा प्रकारे जर लोकांना लुबाडून लोकांचे चॅनल मॉनिटाईज केले गेले तर नक्की काय होणार आहे हे त्यांना समजलं पाहिजे। आणि नवीन यूट्यूबर चॅनल मॉनिटाईज करण्याच्या नादामध्ये ना अशा प्रकारे अशा स्कॅम्सना बळी पडतो आणि मग त्यांचा पैसा देखील जातो आणि त्यांचं चॅनल देखील जातं। तर कशा प्रकारे हे जे काही यूट्यूबर्स आहेत ज्यांनी हा धंदा खोलून ठेवलेला आहे, अशा प्रकारे नवीन यूट्यूबर्सना फसवायचा, ते काय काय करतात आणि कशा प्रकारे अशा बिचाऱ्या यूट्यूबर्सना फसवतात ते आता समजून घेऊया। तर त्या ताईंबरोबर बोलत असताना त्यांनी मला एक सांगितलं की हिंदीचे काही यूट्यूबर्स आहेत, म्हणजे जे क्लेम करतात की ते तुमचं चॅनल जे आहे 15 दिवसांमध्ये मॉनिटाईज करून देतात, 15 दिवसांमध्ये तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत ते 1000 करून देतात, अशा प्रकारे त्यांचे क्लेम्स असतात। ठीक आहे, तर हे जे कोणी आहेत ते कशा प्रकारे काम करतात ते अगोदर जाणून घेऊया। आता यांच्याकडे काय असतात, एक 7 ते 8 मोबाईल असतात, त्यांची पूर्ण टीमच असते। बरं, टीम जरी नसली ना तर घरात देखील आता प्रत्येकाकडे घरामध्ये एक मोबाईल असतो। ठीक आहे, घरामध्ये 4 ते 5 माणसं असली की 4 ते 5 माणसांकडे एक अँड्रॉइड असतो आणि त्या अँड्रॉइडवरून आपण एका वेळेस म्हणजे एका फोनमधून आपण एक 50 जीमेल ओपन करू शकतो। ठीक आहे, तर ते घरातले जेवढे काही फोन असतात सगळ्यांचे जीमेल ओपन करतात, 50 जीमेल ओपन करतात आणि त्या 50 जीमेलवरून जो काही नवीन यूट्यूबर असतो ना त्या यूट्यूबरचे चॅनल सबस्क्राईब करतात। हे झालं त्यांच्या घरातल्या घरामध्ये। ठीक आहे, काहींची तर टीम असते पूर्ण। तर टीम कशी काम करते, एक 10 ते 15 मोबाईल त्यांच्याकडे असतात, सिंपल बेसिक मोबाईल असतात। 4 ते 5 हजारामध्ये देखील आता अँड्रॉइड मोबाईल येतो, तर ते मोबाईल त्यांच्याकडे असतात। प्रत्येक मोबाईलमधून एक 50 जीमेल्स ओपन करतात, 50 जीमेल्समधून त्यांचे चॅनल सबस्क्राईब करतात आणि अशा प्रकारे सबस्क्राईब करून त्यांचे जे 1000 सबस्क्रायबर्स आहेत ते वाढवतात। आणि 4000 वॉच टाइम कसा पूर्ण करतात, 50 जीमेल आहेत, 50 जीमेलमधून 10 ते 15 मोबाईल आहेत, 50 जीमेल आहेत, व्हिडिओ चालू ठेवतात। प्रत्येक जीमेलवरून 2 ते 3 व्हिडिओ चालू ठेवणार किंवा लूपमध्ये व्हिडिओ चालू ठेवणार आणि अशा प्रकारे वॉच टाइम देखील पूर्ण होतो। आता हा जो मिळालेला वॉच टाइम आहे किंवा हे जे मिळालेले सबस्क्रायबर्स आहेत ते खरंच आपले सबस्क्रायबर्स आहेत का, खरंच तो वॉच टाइम आपला वॉच टाइम आहे का, तर नाही आहे। जेव्हा तुम्ही हे अशा प्रकारे 4000 वॉच टाइम विकत घेता किंवा 1000 सबस्क्रायबर्स विकत घेता, त्यावेळेस तुमचं चॅनल जे आहे तुम्ही डेड करत आहात, तुमच्या चॅनलला तुम्ही धोका पोहोचवत आहात, हे स्पष्ट आहे। पण नवीन यूट्यूबर्स बिचारे लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करण्याच्या नादामध्ये अशा प्रकारे अशा भूलथापांना बळी पडतं आणि मग पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज करून घेतं, पैसे देऊन सबस्क्रायबर्स वाढवून घेतं आणि हे जे सबस्क्रायबर्स आहेत, हे जे 4000 घंटे आहेत, याच्यानंतर जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन येतं त्यानंतर खरी तुमची परीक्षा सुरू होते। मग व्ह्यूज येणं बंद होऊन जातं, चॅनल डेड होऊन जातं आणि जे काही पैसे आपण टाकलेले असतात ते पैसे देखील वेस्ट जातात आणि मग फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते। त्यानंतर त्यांच्याकडे काही लिंक्स पण असतात, जे कोण हे यूट्यूबर्स हे सगळं काम चालवतात ना त्यांच्याकडे काही लिंक्स असतात, त्या लिंक्समध्ये तुमच्या व्हिडिओच्या लिंक्स टाकतात आणि मग त्यांना लूपवरती चालत राहतात, ते व्हिडिओ जे आहेत लूपवरती चालत राहतात आणि मग त्यामधून तो वॉच टाइम मिळतो। आणि हे जे कोणी यूट्यूबर्स आहेत ना हे स्वतः कोणतीही जबाबदारी घेत नाहीत,
त्या ताईंबरोबर बोलल्यानंतर मी 1-2 व्हिडिओज बघितले नक्की काय त्यांचं म्हणणं आहे. तर ते स्पष्ट सांगतात की बाबांनो, आम्ही तुमचे 4000 वॉच टाईम पूर्ण करून देतो, आम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून देतो, पण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला व्ह्यूज मिळतील, तुम्हाला सबस्क्रायबर्स तुमचे वाढतील, याची गॅरंटी आम्ही घेत नाही. आमची गॅरंटी फक्त एवढीच आहे, तुम्हाला 15 दिवसामध्ये 4000 वॉच टाईम पूर्ण करून देण्याचा आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून देण्याचा. त्याच्या पुढे तुमच्या चॅनलचं काय होतंय काय नाही होतंय याची जबाबदारी आम्ही घेत नाहीये. त्याच्या पुढे जर यूट्यूबने पुढे जाऊन पुन्हा चॅनल रिव्ह्यू केलं, कारण की यूट्यूब जे आहे चॅनल नेहमी रिव्ह्यू करत राहतं, चॅनलमध्ये कोणती फिशिंग तर होत नाही, कोणतं स्कॅमिंग तर होत नाहीये, कशा प्रकारे इनव्हॅलिड ऍक्टिव्हिटीज तर होत नाहीये ना. यूट्यूब वारंवार ते बॅकग्राऊंडमध्ये चॅनल जे आहे चेक करत राहतं. आणि जर यूट्यूबला पुढे जाऊन समजलं की बाबा कोणत्या तरी सेम IP ॲड्रेसवरून सेम जीमेलवरून खूप साऱ्या लोकांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत किंवा अशा प्रकारे काहीतरी गडबड घोटाळा आहे, तर तुमचं चॅनल जे आहे डिमॉनिटाईज देखील होऊ शकतं. आता त्या ताईंबरोबर बोलताना मला एक समजलं की हे जे कोणी युट्यूबर्स आहेत ना, हे युट्यूबर्स 10-10 हजार रुपये मागत आहेत. सॉरी, पैसे नाही, रुपये 10-10 हजार मागत आहेत चॅनल मॉनिटाईज करून देण्यासाठी. बापरे, म्हणजे 10,000 किती असतात एका मिडल क्लाससाठी? 10,000 म्हणजे पूर्ण त्यांच्या महिन्याचा पगार असतो, महिन्याचं पूर्ण घर चालवणं असतं 10,000मध्ये. आणि हे जे कोणी युट्यूबर्स आहेत जे अशा प्रकारे काम करत आहेत, ते म्हणजे कोणत्याही प्रकारे मागे पुढे न बघता डायरेक्ट 10,000 मागत आहेत. तुम्ही आम्हाला 10,000 द्या, आम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो. आणि ते 10,000 मिळाल्यानंतर देखील चॅनल मॉनिटाईज होईल याची गॅरंटी नाही. मॉनिटाईज झालेलं चॅनल डिमॉनिटाईज होण्याची शक्यता आहे आणि चॅनल जे आहे डेड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे ते वेगळं असणार आहे. म्हणून तुम्ही देखील जर अशा भानगडीत पडत आहात की बाबा मी कुठूनही पैसे अरेंज करून माझे मॉनिटायझेशन पूर्ण करेल, तर प्लीज असं करू नका. तुमचे पैसे जे आहे पाण्यात जातील. तुमचं जे काही तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे ते पाण्यात जाणार आहे. म्हणून प्लीज 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 अशा भूलथापांना बळी पडू नका. यूट्यूबमध्ये ना कोणताच शॉर्टकट नाहीये, कोणताच शॉर्टकट नाहीये. कितीही कोणीही ओरडलं की ही लिंक टाका, ती लिंक टाका, हे करा, ते करा, याहून त्याहून, यूट्यूबमध्ये शॉर्टकट नाहीये. यूट्यूबमध्ये तुम्हाला यूट्यूबचेच जे काही रूल्स रेग्युलेशन पॉलिसी आहे ते फॉलो करावे लागणार आहेत. त्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही आडमार्गाचा वापर केला तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर भोगावे लागतील किंवा मग चॅनल तुमचं मॉनिटाईजच होणार नाही. त्यामुळे जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की मी तुमचे अशा प्रकारे मॉनिटायझेशनचे क्रायटेरिया पूर्ण करून देतो, त्यांना दुरूनच रामराम बोला आणि म्हणा बाबा तुम्ही दुसऱ्यांचे करून द्या, माझं मी जे काम आहे ते काम प्रामाणिकपणे करत राहील आणि त्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ मला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. तर त्या ताई देखील तेच म्हणाल्या. त्यांना ज्यांना कोणी त्यांनी फोन केला होता ना, त्यांना त्या ताई देखील तेच म्हणाल्या की बाबा तू माझं चॅनल मॉनिटाईज करून दे, जेव्हा मला यूट्यूबचा पहिला पेमेंट येईल त्यावेळेस मी तुम्हाला तुमचे जे काही 10,000 आहे ते 10,000 देऊन टाकेल. बरोबर आहे ना, तुम्ही अगोदर तुमचा रिझल्ट द्या, मग आम्हाला जेव्हा आमचे पैसे मिळतील आम्ही तुम्हाला पैसे देऊन टाकू. एवढा विश्वास तर ठेवाच तुम्ही, कारण की आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवत आहोत की तुम्ही आमचं चॅनल मॉनिटाईज करून देणार आहात. तर असं नाही करत ते लोक, असं नाही करत. सगळा पैशांचा खेळ आहे. तुमच्या मेहनतीतून तुम्ही किती सबस्क्रायबर्स गेन करत आहात, लॉयल सबस्क्रायबर्स किती गेन करत आहात, तुमच्या मेहनतीने जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तो होणारा आनंद ना काहीतरी वेगळाच असणार आहे. म्हणून अशा भूलथापांना बळी पडू नका. स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा, काम करत राहा. एक ना एक दिवस नक्कीच तुमचा देखील येईल. तर मला वाटतं मी या प्रश्नाचं उत्तर जे आहे सरळ सोट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही अशा भूलथापांना बळी पडू नका. मॉनिटायझेशनसाठी 4,000 वॉच टाईम, 1,000 सबस्क्रायबर्स विकत घेऊ नका आणि 10,000 देऊन तर मुळीच घेऊ नका. पैसे वेस्ट आहेत, पाण्यामध्ये आहेत आणि चॅनल डेड आहे. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.